नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्प्रकाशं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिषं श्रीशङ्कराचार्यमठास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रं कथं वाचिकतारण्यं श्रुतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यपूर्णं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमामि ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये श्री सद्गुरुनाथ महाराज अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी श्योम तीर्थ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी नारायण तीर्थ देव जी महाराज की जय। परम पूजनीय आद्य गुरु श्री स्वामी नारायण तीर्थ देवजी महाराज यांचा आज अक्षय तृतीया हा दीक्षा दिवस आहे। हा दिवस आपल्याला फार भाग्याचा दिवस आहे, कारण ही जी तिथी आहे अक्षय तृतीया, जिला आपण मराठीमध्ये आपल्याकडे आखाजी म्हणतो, ही आखाजी किंवा अक्षय तृतीया क्षय न होणारी तिथी आहे, झिजत नाही। बाकी तिच्यामध्ये घट होतो, वाढ होते, काही वेळाने ती तिथी जडत होऊन जाते, त्या दिवशी तिथीच नसते ती। पण ही अक्षय तृतीया अशी तिथी आहे की पंचांगामध्ये ती कधीही घटत नाही, वाढ होत नाही, मुक्त होत नाही, म्हणून या तिथीला अक्षय तृतीया असं म्हटलं गेलेलं आहे। आणि म्हणतात सूर्यदिवस क्षय होत नाही, असा म्हणजे ती झिजत नाही। अशा दिवशी आपल्या विशेषतः आपल्या देशामध्ये हिंदू समाजामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं असतं। आपण आपल्याकडे प्रथा आहे कीर्तन घालण्याची। आपल्या घरामध्ये जे आपल्या घरातले वडील माणसं गेलेली असतात त्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। त्यांना आपण कीर्तन घालतो, जेवण घालतो, दुसऱ्याला बोलून, हा चांगली प्रथा आहे। ती जशी आता संसारातली प्रपंचातली आपली प्रथा आहे, तशी आपली परमार्थाची ही प्रथा आहे की आपले जे पूर्वज आपल्या मार्गातले सद्गुरू, ज्यांच्या कृपेनं हा मार्ग आपल्याला प्राप्त झालेला आहे, जे आदि पुरुष आहेत आपले, त्यांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे। कारण आपण त्याच पंथातले, त्याच साधन मार्गातले प्रवासी आहोत। त्यामुळे आपल्याला परमपूजनीय आद्य सद्गुरू स्वामी
नारायण सदेव महाराज यांचं पूर्ण स्मरण करायला हवं. त्यांच्या जीवनाबद्दल आज आपल्याला थोडस सांगण्यापूर्वी असं दिला की आपल्या देहाला जी इंद्रिय आहे, नाम कान ते हाकल तेव्हा आपल्या देहाला जी इंद्रिय आहेत, नाक, डोळा, कान, हात, पाय, ही देहाच्या बाहेर आहे आणि देहाच्या बाहेर असलेली ही सगळी इंद्रिय आणि त्यांचे विषय हे जगामध्ये आहेत. ही गप्प बसणारी गौरव आहे. तर इंद्रिय आणि त्यांचे विषय हे बहिर्मुखी आहेत, बाहेर आहेत. आणि म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये असलेली 4 इंद्रिय जे सूक्ष्म इंद्रिय आहेत त्यांची गती या इंद्रियांना मिळते आणि ती इंद्रिय जगाकडेच वाहतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहं. आता बघा तुम्ही, जर इंद्रियांची वृत्ती बाहेर आहे, इंद्रिय सगळे जगाकडे वाहत आहेत, त्यांचे विषय बाहेर आहेत, आता आपल्याला जगामध्ये असाच गुण मिळाला जो बहिर्मुखी आहे. बहिर्मुखी म्हणजे काय करतो तो आपल्याला एखादं नाम घेतो, घरामध्ये माळ घालतो, टाईप घालतो, काय नाना प्रकारचे असे प्रकारे दीक्षा देण्याचे. कल्पना करा, ह्या बहिर्मुखी अशा जगामध्ये बहिर्मुखी इंद्रियांनी आणि बहिर्मुखी गुरु मिळाला तर सगळं जीवन त्या माणसाचं बहिर्मुखी असं बोललं जातं. त्याला अंतरात कधी जायला मिळत नाही आणि अंतरात गेल्याशिवाय आत्म्याचं स्वरूप कळत नाही. बाह्य किती हिंगा तुम्ही जगामध्ये, किती तीर्थयात्रा करा, काय करा, दाना करा, परंतु त्यामुळे आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही, आत्मस्वरूप कळत नाही, आत्मस्थिती लाभत नाही, समाधी लाभणार नाही. म्हणून आपल्याला मिळालेले जे गुरु आहेत आपल्या मार्गाला, ते असे अंतर साधना देणारे गुरु आहे. आपली जी साधना आहे ही अंतर्मुखी साधना आहे. आपल्या साधनेने दीक्षा होते आणि त्या दीक्षेने गुरु त्याची जागृत शक्ती आपल्या शक्तीला लागून देतात आणि नंतर मग आपल्याला अनेक प्रकारच्या सुंदर क्रिया होतात, आनंददायक क्रिया होतात आणि त्या क्रियाचा विकास होत आपल्याला समाधीचा अनुभव येतो. असा हा जो प्रकार आहे आपल्या साधनेचा उच्चतम प्रकार, असा इतर साधनेमध्ये नाही, इतर साधना कशा नाही. तेव्हा आपल्या या सद्गुरूचा परिचय, नारायण सदेव महाराजांचा परिचय तर ऐका तुम्ही. हे आपले आदी सद्गुरू परमपूज्य श्री नारायण सदेव महाराज यांचा जन्म 1870 साली झाला. हा जो बांगलादेश आहे ना, तो पूर्वी आपला बंगालचाच भाग होता अर्धा. आज पश्चिम बंगाल आपल्याकडे आहे, पूर्व बंगाल तिकडे पाकिस्तानला गेलेला आहे आणि ते स्वतंत्र राष्ट्र झालेले आहे आज. तर त्या राष्ट्रामध्ये पूर्व बंगालमध्ये मांड्रोसाल नावाचं गाव आहे, छोटं गाव आहे, फरीदाबाद नावाचा जिल्हा आहे. त्या मांड्रोसाल गावी यांचा जन्म झाला 1870 साली. त्यांचं जन्म नाव ठेवलं बुद्धदेव शर्मा. यांचा जन्म झाला 1870 मध्ये कोजागिरी पौर्णिमेला जन्म झाला. कोजागिरी पौर्णिमेची जगात आली.
यांचे जे वडील होते तारिणी चरण, नाव काय होतं तारिणी चरण गंगोपाध्याय यांचं आडनाव होत. मातेचं नाव होत नवदुर्गा. ह्या तारिणी चरण आणि नवदुर्गा या जोडप्याला बरेच वर्ष निर्माण होत. ब्राह्मण कुटुंब, फार भक्ती करणाऱ्या देवाचं घरात निर्माण होत होतं. तेव्हा एका सत्पुरुषाने त्यांना भेट दिली आणि त्यांची पूजा वगैरे केली आणि त्यांनी आशीर्वाद दिला की तुम्हाला पुत्र प्राप्ती होईल. त्याप्रमाणे त्यांना पुढे पुत्र झाला आणि त्या पुत्राचं नाव त्यांनी विप्रदेव ठेवलं. पुढे या विप्रदेवाला त्यांनी पुढे काली किशोर म्हणत असत. त्यांचं मूळ नाव आहे काली किशोर. हे काली किशोर अतिशय भाग्यवान पूर्वजन्माचे योगी होते. पूर्वजन्माचे योगी होते याची एक छोटीशी अशी कथा आहे की ते एकदा 7-8 महिन्याचे झाले, रांगायला लागले होते हांबा करायचे तर असं कुठला तरी सण होता बंगालमध्ये आणि त्या सणाला मुली शेतामध्ये घेऊन जातात पोरांना. असे जवळपास शेत असतात. बंगालमधली शेती कशी असते माहिती का? बंगालमधली शेती खोलगट आहे आणि समुद्रावर आहे. त्या शेतीमध्ये सतत पाणी पिलेलं असतं आणि म्हणून तिथं तांदूळ छान पिकते. तर ते पावसाळ्यामध्ये तुडून भरलेलं असतं शेत. ह्या पोरींनी खेळायला गेल्या तर पोराला घेऊन गेले. आता 8-10 महिन्याचं पोरग रांगणार आणि त्यांनी एका झाडाच्या बसून दिलं आणि त्या खेळायला लागला पोरी. आता पोरीच तरी आई त्यांना सांगत होती बरं जायचं ध्यान द्यावं राहा बसला नाही आपल्याला. परंतु खेळता खेळता हे पोरग केव्हा पाण्यामध्ये चाललं गेलं आणि पाणी किती होतं त्या ठिकाणी छाती इतकं पाणी होतं त्या ठिकाणी. त्या पाण्यामध्ये जाऊन पडलं. मुली खेळत राहिल्या, तिचं लक्षच नाही. थोडा वेळ लक्ष गेलं पाहतात आकाली किशोर गेलं कुठे. इकडे शोध तिकडे शोधायला घाबरल्या मुलीला, ओरडायला लागल्या. तेव्हा तो खालून पाण्यात वर आला. आता कल्पना करा 8-10 महिन्याचा पोरगा गळ्याभर पाण्यामध्ये खाली जातो आणि बराच वेळ खाली पाण्यामध्ये दिसून नंतर त्या पोरीच्या आरडाओरडाने काहीतरी देवी चमत्कार आहे हा, कसा वाचला असेल तसं नाका तोंडात पाणी गेलं नाही. त्या पोरीने बाहेर उडू काढला त्याला आणि घरी आल्या त्या सांगण्याला. असा हा तळ्यात पडलेला योगी राजपुरी जन्माचा वाचला. हे आपली भाटी ते लागली म्हणून आपल्याला हा मार्ग मिळालेला आहे. असे हे जे काली किशोर आहेत यांना थोडेसे मोठे झाले ते घरचे अतिशय गरीबी दारिद्र्य होत. हा ब्राह्मण कुटुंबात त्यामुळे पैसा कुठे येणार, भयंकर गरिबी. त्यामुळे यांचं शिक्षण काही झालं नाही. मराठी 6वी इयत्ता, इंग्रजी 6वी इयत्ता, तसं बंगाली 6वी इयत्तेपर्यंत त्यांचं शिक्षण झालं बस. पुढे त्यांना निळ्या प्रकारची कामं करायला लागत असत घरामध्ये. पुढे मोठे झाले 12 वर्षाचे. 12 वर्षाचे झाल्यानंतर त्या कालामध्ये बालविवाह होत असत.
आपल्या भारतामध्ये बालविवाहाची पद्धत आहे. आज पाश्चात्याची पद्धत आपण उचललेली आहे. ठीक आहे, कोणती घ्या पण चांगलं राहा. आपली बालविवाह पद्धत अशी सुंदर होती की लहानपणापासून त्यांचा जीव एकमेकांमध्ये मिळून जायचा. त्या बालकाची पत्नीला एकमेकांना ते लहान असल्यामुळे घृणा, तिरस्कार, दंभ, अहंकार बालविवाह आपल्याकडे उत्तम होते. अज्ञान होतं त्यावेळेला, परंतु लहान मुलं चटकन आपल्याला एकमेकांमध्ये आवड झाली की पटकन ते प्रेम करतात एकमेकांना. असा त्यांचा बालविवाह झाला 12व्या वर्षी. पत्नीचं नाव सरोजिनी देवी होतं. सरोजिनी कमळगडचा किंवा कमळिनी नावाचं, सरोजिनी नावाचं तिचं नाव होतं. मुलगी छान होती. विवाह झाला. हा मुलगा 12 वर्षाचा झाल्यानंतर सारखा देव भजन याच्यामध्ये रमायचा. नंतर त्या गावामध्ये येणारे जे काही साधू संन्यासी महात्मे असं त्यांना भेटायचा. त्यामुळे त्याला सारखं वाटायचं की आपण या महात्म्यांच्या संगतीमध्ये राहावं. म्हणून एक दिवशी आईला त्यांनी सांगितलं, आई मी असं ऐकलंय की गुरु केल्याशिवाय ज्ञान मिळत नाही. आणि मला गुरुच नाही. आई म्हणाले, बाबा पुष्कळ लोक होतात ना आपल्या गावामध्ये, तुला जर कसला तर गुरु करून दे. कोणीतरी त्यांना सांगितलं होतं की योग मार्गाचा गुरु चांगला असतो. तिथे फिरत असत. योग मार्गाचा गुरु कोण मिळणार आहे? योग मार्गाचा गुरु आता आपल्याला कसा मिळणार? म्हणून ते तेव्हापासून जे जे महात्मे भेटायचे, संत यायचे, संन्यासी यायचे, त्यांना विचारायचे ते की तुम्हाला योग मार्ग माहिती का? आता सर्वच काही योग्य नसतात. तेव्हा आईला त्यांनी सांगितलं, आई अगं या गावामध्ये आता काही कोणी मला योग्य असा येत नाही, गुरु भेटत नाहीये. तेव्हा मी बाहेर जाऊन तपास करून येऊ का? आणि तू काही कर्ज आता त्याला प्रेम झाली, भाऊ झाला, ते सगळं झालं. परंतु या मुलाला ती आई काही सोडत नव्हती. एके दिवशी घरामधूनच सतत घेऊन गेला. आईला सांगून ठेवलं होतं की मला आता एकदा तरी बाहेर जाऊ दे कुठेतरी बाहेरच्या गावाला, तिथे मी गुरु शोधून करेन. असा हा बाहेर निघाला कलकत्त्याला गेला. ते मांडरसार कुठे जवळजवळ 100 मैलाचं अंतर आहे कलकत्ता आणि त्या गावात. आई गेला. खिशामध्ये 8 आणे होते. त्या काळाचे 8 आणे म्हणजे 800 रुपये. 8 आण्यामध्ये प्रवास सुरू झाला त्याचा. काय 8 आणे किती दिवस होणार त्याला? काही दिवस उपवास, काही दिवस काही कुठून काही खात म्हणून पोचला कलकत्त्याला. आता कलकत्ता मुंबई सारखं मोठं शहर आहे आणि त्याला काही पत्ते माहिती येतं का? भटकायचा इकडे तिकडे गावामध्ये, काय तुझं पत्ता मिळेला. शेवटी एका छापखान्यामध्ये नोकरी लागली. छापखान्याची नोकरी म्हणजे काय? त्या छापखान्याच्या नोकरीमधून काय थोडाफार पैसा मिळायचा त्याला आणि तो तिथं त्या छापखान्यामध्ये झोपायचा. कशासाठी हे सगळं? आपल्याला गुरु पाहिजे आणि तो गुरु योग मार्गातला पाहिजे म्हणून. बरं, एवढे कष्ट कशासाठी?
आपली काही तपश्चर्या आहे का अशी? काही दिवस तिथे कलकत्त्यामध्ये फिरला त्याला कोण सांगतोय? पुन्हा काही महिन्यांनी तू परत आला घरी. आईला बाबांना सारांनी झाला, अरे खाली किशोर कुठे गेला होता रे तू, कुठे गेला होता रे तू, कुठे गेला होता रे तू. आवडून म्हणजे आता तुला मी आम्ही जाऊ देणार नाही. मग कशाच एखाद्या जमीनदाराकडे नोकरी करायचा, जसे आपल्याकडे सालदार असतात ना, तसं सालाने काम करायचं शेतीमध्ये. पुन्हा एकदा उठी आली. किती दिवस आपण असं करत राहायचं. पत्नीला सांगितलं की अगं बाई, आता ह्या संसारामध्ये माझं मनच रमत नाही, मला गोडीच वाटत नाही या संसारामध्ये, मला जाऊ दे ना बाहेर. कुठे झाला तू? एखाद्या तीर्थक्षेत्राला जाऊन. जो निघाला बाबा पुन्हा एकदी रात्री निघून गेला. आता तो भाकरीला हाल झालेले. आणि कुठे गेला? जगन्नाथपुरीला गेला. जगन्नाथाची त्या कालामध्ये फार प्रसिद्धी होते नाही आणि आताही आहे. तेव्हा जगन्नाथपुरीला गेला. तिथं त्यावेळेला अशी संध्याकाळचीच वेळ होती, आरती झाली होती मंदिरामध्ये. लग्न झाला. घाण कपडे मळके सगळे, कपडे नाही आहे अंगावरचे कपडे काहीतरी घेतलं पांघरायला, घाण झालेले कपडे. मंदिरातले पुजारी झाला त्यांना असं वाटलं की वाईट मुलं आहे म्हणून पोटाला हातून द्यायचे. तो म्हणायचा मी ब्राह्मण आहे, श्रद्धासाठी आले आहे, मला भगवंताचं दर्शन झालं, फार आनंद झाला, मला राहू द्या मला. तेव्हा तो त्या मंदिराच्या पुजाऱ्यांच्या पाया पडायचा, दाढी धरायचा, अरे मला इथे राहू द्या. पुजारी सगळं गरीब होता, त्यांनी त्याला ठीक मिळतो आता बाहेर पडून झोपत जायचं. बाहेर उघडा झोपायचा. असा काही दिवस गेले. त्यावेळेला त्यांना चंदन तलावाच्या काठी राहणारे, झोपडीमध्ये राहणारे आपले आद्य सद्गुरू गंगाधर तीर्थ महाराज, त्यांचा एक ब्रह्मचारी शिष्य कराली नावाचा. आता हे गंगाधर तीर्थ महाराज इतके महान होते, इतके आलिप्त होते, प्रसिद्धी परांमुख होते. त्यांनी आपला कधीही परिचय कोणाला दिला नाही. फक्त असं काहीतरी करतो की ते अयोध्येचे राहणारे होते, वाजपेयी घराण्यातले होते, ब्राह्मण होते, बस एवढंच करतो. पण त्यांच्या चरित्राबद्दल, त्यांच्याबद्दल कुठे काहीही उल्लेख नाही, माहिती नाही. आता कुंडलिनी सरस्वती जे पुस्तक, त्यामध्ये थोडस असं माहिती मिळाली की त्यांना जो उद्देश झालेला आहे तो गोरक्षनाथ महाराजांनी दिलेला. गंगाधर तीर्थांना गोरक्षनाथ महाराज भेटले आणि त्यांनी त्यांना शक्तिपात दिलेला होता. एवढीच एक माहिती थोडीशी मिळते पुस्तकामध्ये. परंतु त्यांची दीक्षा कुठे झाली, त्यांनी साधना कुठे केली, ते इथे कसे काय आले अयोध्येहून जगन्नाथपुरीला. तो चंदन तलाव नावाचा तिथे एक तलाव होता त्या ठिकाणी. त्या तलावाच्या काठी एक झोपडी बांधली. तिथं त्या झोपडीमध्ये ते राहायचे.
त्यांचा जो ब्रह्मचारी होता करायली, तो त्यांना भिक्षा घेऊन यायचा, तो खायचा आणि गुरु महाराजांना खाऊ घालायचा, सेवा करायचा. असा हा करायली नावाचा ब्रह्मचारी गंगाधर तीर्थ महाराजांचा दररोज त्या मंदिरामध्ये यायचा. भगवंताच्या जगन्नाथाच्या मंदिरात यायचा प्रसाद घ्यायला. हा पोरांनी तिथे बसलेला असायचा, कळलेला असायचा. तर आपला कालीकिशोर हा बिचारा कालीकिशोर येणारा जाणारा प्रत्येकाला नमस्कार करायचा आणि विशेषतः ब्रह्मचारी पोशाखामध्ये असल्यामुळे त्याला नमस्कार घ्यायला. त्यामुळे तो करावी म्हणाला की रोज असेल हा आपला दररोज भेटून इथे पडलेला असतो. म्हणून त्याला सहज विचारलं, काय रे काय नाव तुझं, कुठून आला, काय आला, सगळी माहिती त्याची विचारली. अरे गंगोपाध्याय तुझं आडनाव आहे, ब्राह्मणच, तू इतकं भावना असं तस काय राहतो. मग त्याने सांगितलं, महाराज मी इथं गुरु शोधासाठी आलो, मला गुरु पाहिजे. मी फार भटकत आता इथे जगन्नाथपुरीला बसलो आणि असं मला कळालं की जगन्नाथपुरीला अनेक आश्रम मठ आहेत. तेव्हा या आश्रमातल्या मठातल्या कुठल्या तरी गुरुला आपण शोधावं आणि गुरु करावा. त्या करावीला फार दया आली. त्याने सांगितलं, कालीकिशोर चल माझ्या बरोबर, मी तुला आमच्या गुरुची भेट घालून देतो. मुला कशी विभागाने आणि तो त्यांना आपल्या गुरुकडे घेऊन गेला. गंगाधर तीर्थ महाराजांकडे. आता महात्म्य विचारायला लंगोटी राहून बसले होते झोपडीमध्ये, समाधीमध्ये बसले. कालीकिशोर गेला. नंतर तिथे त्यांचं दार गेलीमध्ये अत्यंत तस्वीर बसलेला आहे. साधनेला अन्न झाला पाहिल्यानंतर साष्टांग दंडवत घातला कालीकिशोरने. डोळे उघडले महात्म्याने, कोण बाबा ते, कुठून आला. ते सगळं सांगितलं, असं असा मुलगा आहे आणि हा गुरु शोधासाठी भरपूर जायला. अरे बरोबर आहे, हा आपला शिष्य आहे. गंगाधर तीर्थ महाराजांनी सांगितलं की अरे हा बरोबर आहे, आपला शिष्य आहे. आणि तो म्हणाला, महाराज मी तुम्हाला आता गुरु केलेले, महाराज मी तुम्हाला गुरु केलेले, आता मला काहीतरी द्या, काहीतरी शिकवा. म्हणून पहिल्या दिवशी तर काही फारस सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. आता यायला लागला तो, त्याला माहिती होऊन गेलं. दुसऱ्या दिवशी अरे म्हणजे तू असं करू, आता मंत्र जप करत जायचा ना देवाचा. महाराज मी मंत्र जप करून करून खूप थकलो. मंत्र जपाने मला काही प्राप्त झालेले नाही. नुसता कोरडा मंत्र जप करून काही उपयोग नाही. मग त्यांनी भगवद्गीतेचं पुस्तक दिलं. आता 6वी शिकलो ना, 7वी शाळेतली भगवद्गीता तुम्हाला माहिती आहे, संस्कृत मध्ये. तेव्हा गंगाधर तीर्थ महाराजांनी त्याला भगवद्गीतेचं पुस्तक दिलं आणि म्हणजे याचे काही श्लोक असतात नाही. बरं तुझं सांगतात म्हणून हा पुन्हा सतत ते श्लोक वाचायचा. आता संस्कृत श्लोकाला काहीच माहिती काय संस्कृत झालेलं होतं का, प्राथमिक शाळेतला मुलगा हा. पण तरी सुद्धा काही श्लोक त्यांनी पाठ केले, ते म्हणून दाखवले. कशासाठी एवढे कष्ट आहे.
की आपल्याला गुरुची दीक्षा प्राप्त व्हावी म्हणून. आपण काय केलेले सांगा तुम्ही. प्रत्येकाने आपल्या प्रत्येकाचा विचार करावा की आपण काही केलं की गुरु प्राप्तीसाठी काही कष्ट घेतले का. आपल्याला एक फुकट साधन मिळाली ना, त्यामुळे तिचं महत्व नाही. काली किशोरला इतका कष्टाचा जीवनामध्ये घडलेला आहे. पुढे तो म्हणाला, महाराज आता मला काही सांगा ना, काहीतरी विद्या द्या ना तुम्ही, मी तुम्हाला गुरु मानतो, मी तुम्हाला गुरु मानतो, आता मला कोणी नाही गुरु. म्हणून काली किशोरला काय पाहिजे रे तुला. तू म्हणतोय मला काही द्या, मला काही विद्या द्या, मला काही विद्या द्या, तुला काय पाहिजे रे तुला असं विचार. आता त्याला काय माहिती काय पाहिजे. गुरुजवळ मागण्यासारखं आणि गुरुची जी योग्यता होती ती याला थोडी माहिती होती. गुरुला द्यायला गुरु म्हणाले, हे बघ काली किशोर, उद्या शोध करून भागले त्या सरांना सांगते पैसे देऊन दिले विचार पैसे देऊन डोकं काढून केस काढायला सांगितले आणि तलावामध्ये आंघोळ घातली. सकाळी 4 वाजता येईल. काय आणलं असेल त्यांनी दिवसात फक्त पाणी गेले, गाडी वाटी गेली तिथे तलावात पाणी गेले. पाण्यावर दीक्षा दिली, बैस आता माझ्याकडे, मी तुला माझ्यासारखं करून सोडतो. काय सांगितलं, बैस आसन घे आणि बैस, मी तुला माझ्यासारखा करून सोडतो. हा दिवस होता तो अक्षय तृतीयेचा, शुक्रवार होता. त्या दिवशी 1889 साल होत. तेव्हा काली किशोरला समोर बसवलं आणि गंगाधर तीर्थ महाराजांनी त्याच्या डोक्याला स्पर्श दिशा दिली, गुरुत्र दिला आणि तत्काल त्या काली किशोरला ज्या क्रिया सुरू झाल्या, बेफाम क्रिया, अनिर्वचनीय आनंद त्याला होत होता, उड्या मारत होता त्या क्रियांमध्ये. काली किशोरची जी अवस्था आहे त्यावेळची ती अवर्णनीय आहे. त्याला भुकेची तहानेची पर्वा राहिलेली. तो सकाळी 4 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत सारखा बसून होता. स्वामीजी म्हणाले, अरे आता याला काय करावं, आलं काय छोटच मी सारले होते. त्याला उठवलं मग आणि सरांनी ब्रह्मचारीने जी काही भिक्षा मागून आणली होती त्या भिक्षेतून काही थोडस खायला दिलं, पाणी दिलं. पण 3 दिवस पर्यंत त्याला सारख्या क्रिया, इतक्या क्रिया की त्याला भूक तहान काही सारख्या त्या क्रियांमध्येच तो आनंदाने नाचायचा, उड्या मारायचा. काली किशोर अतिशय आनंदित झाला आणि महाराज आता मी विचारले, तुम्हाला काळजी गुरु दक्षिणा द्यायला पाहिजे ना, देता का तुम्ही गुरु दक्षिणा? तुझं काय आहे रे गुरु दक्षिणा द्या? महाराज हा देह माझा तुम्हाला लागला, मग दुसरं काय?
मी नाही इथला, मी कुठला नाही, काही नाही. मी हा माझा देह तुम्हाला वाढलेला आहे, तुम्हाला अर्पण केलेला आहे. गुरुदेवा तुझ्या चरणावर अर्पण करते. सांभाळायला मी इथे राहू का? हा ना, मग मला संन्यास दीक्षा द्या ना. काय म्हणाला तो? मला संन्यास दीक्षा द्या. गुरु म्हणाले तुला संन्यास दीक्षा पाहिजे? तुझ्या गावाला तुझ्या घरी कोण कोण आहे रे? मला कोणी नाही महाराज, मी एकटा आहे. मग तुला दीक्षा द्यायला तू एकटा आहेस? ये उद्या गंगाधर तीर्थ महाराजांनी समाधी लावली आणि समाधी त्याचे मोठे उच्च असे महान सत्पुरुष होते. सूक्ष्म देवाने त्यांच्या घरी गेले आणि सगळं पाहिलं त्यांचं घर. आणि त्यांची आई वडील भाऊ बहीण सर्व झालेली, आता बायको आहे गुरु. आणि हा आपल्याला काय सांगतोय? मी एकटा आहे. आला दुसऱ्या दिवशी तो, काय रे तू एकटा आहेस? नाही महाराज मी एकटा नाही, मला कळून गेलं की काहीतरी झालं, क्षमा करा महाराज, मला संन्यास पाहिजे होता म्हणून मी खोटं बोललो. अरे असं खोटं बोलून तुझी संन्यास मिळतो? काय केलं गंगाधर तीर्थांनी? जो अनुग्रह केलेला होता त्या अनुग्रह शक्तीने दीक्षा झाली होती, ती दीक्षा काढून निग्रह केला. इथं आपल्याला कळतं की अनुग्रह आणि निग्रह या दोन शक्ती गुरुदेव असतात. ते जशी आपली शक्ती देतात तशी ती काढूनही घेऊ शकतात. आता घरी जा, मी सांगतो मी आता तुला गुरु आहे आणि गुरुचं जे सांगणार तू आता माझा शिष्य झालेला, तू मला सगळं अर्पण केलेलं, तू आता घरी जा. आणि घरी जाऊन इतर लोक जसा संसार करतात तसा संसार कर. तुला पती आहे ना, तू मला आहे. आणि किशोर रडायला लागला. अरे काय चुकून घातलं तुझी भयंकर, आता आपल्याला घरी जायचंय, आता आपल्याला घरी जावं लागणार आहे. आलो होतो कशासाठी? गुरु तो भेटले, दीक्षा मिळाली, परंतु गुरुंनी हा निग्रह केलेला आहे त्याला कळेल. म्हणून जाता जाताना वाटेत कंठिन्यू नावाचे गाव लागले. नदीच्या काठी, महानदीच्या काठी. त्या कंठिन्यू गावामध्ये तो एका मंदिरामध्ये साधनेला बसला. कुठे आता दोन तीन दिवस राहिला तिथे कंटिन्यूला, पण काही उपयोग झाला नाही. घरी गेला. घरी गेल्याबरोबर सगळ्यांनी त्याला पकडलं. अरे कुठे गेला होता, काय केलं तू, कसं काय सांगितलं सगळं. अशी मला दीक्षा झाली, असे मला गुरु मिळाले, हा आनंद झाला. पण गुरुंनी त्याला 19 वर्ष 6 महिने 19.5 वर्ष तो निग्रहाचा केलेला होता, निग्रह केलेला. शक्ती बरीच काम करत होती त्याची. आणि मग जाताना जो उद्देश केला तो फार महत्वाचा आहे. सगळ्या साधकांनी ऐकण्यासारखा उपदेश आहे. गंगाधर तीर्थ महाराज त्याला जाताना म्हणाले,
अंतःकरणामध्ये जर भोगवासना असतील, संस्कार, विकार, आसक्ती, कामना, वासना ज्याच्या भरलेल्या असतात त्यांना संन्यास घेता येत नाही. कुठं चालला संन्याशी होती. तेव्हा आधी नियमाप्रमाणे पत्नीशी संसार करावा लागेल आणि 20 वर्ष दिली करावं. आता म्हणून गृहस्थी राहून कर्तव्य पूर्ती कर. आई बापांना सुख दे. तुझी परिपक्व अवस्था झाली की तुला आपोआप शक्ती प्रगट होईल आणि मग क्रिया सुरू होईल. तेव्हा अशा तऱ्हेनं गुरु त्याला जाताना उपदेश करतायत की बघ काली किशोर, सेवाभावी श्रद्धाळू शिष्याला गुरु सोडू इच्छित नाही. तू खूप चांगला शिष्य माझा. अशा चांगल्या शिष्याला वास्तविक गुरु सोडत नाही, हवा असते तो. परंतु तुझ्या अंतःकरणाची स्थिती मला कळते. तुझे संस्कार भरलेले आहे. पुनर्जन्माचे संस्कार आहे तुझे, याही जन्माचे संस्कार आहे तुझे. आणि तुला कर्तव्य कर्म तुझ्या आई बापांचं जे ऋण आहे तुझ्यावर, धर्मपालनाची जी संसाराची गती आहे ती, गृहस्थाश्रमाची कर्तव्य तुला करावी लागणार आहे. म्हणून तुला घरी 20 वर्ष सारखं राहावं लागेल. तुला बाहेर पडता येणार नाही. कामिनी आणि कांचन सर्व नाशाची जड असते. म्हणजे काय? श्री आणि धन. कांचन म्हणजे सोनं. या 2 गोष्टी मोहित करतात माणसाला आणि त्यामुळे तो मनुष्य विरक्त होऊ शकत नाही, तो अनासक्त होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा आसक्त माणसाला संन्यास घेता येत नाही. आणि तू त्यासाठी खटपट करू नको. तुझं वय तरुण आहे अजून. तेव्हा अशा तरुण वयामध्ये तुला संन्यास नाही घेता येत. कर्माचा त्याग स्वतः करायचा नसतो. तुला असं वाटतं की मी आता संन्यास घेतला की सुटलं मग सगळं. असं नाही करणार. कर्म जेव्हा आम्हाला सोडतं तेव्हा खरा त्याग होतो. आता कर्म काही जिवंत थोडं असतो. कर्म सोडतं याचा अर्थ ते आपोआप सुटत. अशी स्थिती येते, मनस्थिती येते त्या गृहस्थाची की त्याला मग आसक्ती कसलीच राहत नाही, विषय वासना कसली नाही, धनाची इच्छा नाही, कोणाची इच्छा राहत नाही त्याला. अशी जी स्थिती येते त्यावेळेला ते कर्म आपोआप सुटतो. तेव्हा तू मुद्दाम कर्म सोडायचं नाही. कर्म तुझा त्याग करील आणि तुला संन्यास मिळेल. तू आपोआप संन्याशी होती. पुढे सांगितलं फार सुंदर विचार घ्या. पुढे सांगितलं गुरुंनी गंगाधर कृष्णराजांनी त्याला सांगितलं की धर्माची उन्नती करण्याचं कार्य तुलाही करायचंय. तुझ्या पदरी मी एक असा दिव्य स्फुल्लिंग बांधून देतोय. अगदी स्फुल्लिंग. तुझ्या पदरी मी असा एक दिव्य स्फुल्लिंग बांधून देतो आहे की जो स्फुल्लिंग या भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक शिष्यांना निर्माण करेल. शक्यपात मागावी.
भारताच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रकाश पसरेल ही शक्तिपात दीक्षा घेणारे लोक ठिकठिकाणी तुला दिसतील अशा प्रकारचा आशीर्वाद दिला. अरे वेड्या, निष्कंटक राज्य प्राप्त झाल्याशिवाय राजवेश घालणे योग्य नाही. सगळ्या राजाला वाटलं एखाद्या माणसाला वाटलं साध्या की आपल्याला राजा व्हायचंय आणि त्याने राजाचा पोशाख घातला तर तुका राजा होऊन जातो. पोशाखाने तुझं राजा होतं का? अरे त्याला राज्य पाहिजे ना. म्हणून राजवेश घालणं म्हणजे राजा नाही. शक्ती बल याने भिसाऱ्याला राजा म्हणशी काय हास्यास्पद येते. तेव्हा तुला शक्तीच असा अनुभव दिला का? शक्तीनं तुला असा अनुभव मिळेल की आता मला काहीही नको, मी सर्वांचा आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे, मीच आहे, मीच आहे, मीच सगळीकडे आहे असं जेव्हा तुला वाटेल त्याच वेळेला तुला संन्यास घेता येईल. ही स्थिती आल्यावर संन्यास घे, वैराग्य आल्यानंतर संन्यास घे. ही विरक्ती अवस्था येण्यासाठी तुला 20 वर्षाचा काळ गेलेला आहे. अशा तऱ्हेनं खूप सुंदर उपदेश नारायण उपदेशामृत नावाचं पुस्तक आहे. त्यामधून हा सत्संगाची वेळ संपलेली आहे. नारायण कृष्ण महाराजांचं जीवन फार सुंदर आहे. त्यांनी मग गावाबाहेर त्या मांडरसाब गावाच्या बाहेर एक मठ बांधलं, झोपडी बांधली आणि त्या मठाला त्यांनी ज्ञान मठ असं नाव दिलेले. आपला हा मार्ग ज्ञान देणारा, आत्मज्ञान देणारा मार्ग आहे म्हणून त्यांनी त्या मठाचं नाव काय ठेवलं? ज्ञान मठ. तेव्हा आणि मग त्यांना हे मिळाले, शिष्य मिळाले आणि नारायण तीर्थ महाराजांनी मग जेव्हा त्यांच्या त्या कालामध्ये अनेक लोकांना दीक्षा दिल्या, त्यामध्ये मुसलमान आले, जैन आले, सगळ्या प्रकारचे लोक आलेले, हिंदू आले, सगळ्या प्रकारच्या लोकांना त्यांनी दीक्षा दिलेली आहे. असे हे नारायण कृष्णदेव महाराज आपल्या मार्गातले त्या काळातले फार मोठे शक्तिपात दीक्षा गुरु होऊन गेले. त्यांचे गुरु गंगाधर तीर्थ महाराज, त्यांनी फक्त एकाला दीक्षा दिल्या, कालिकेश्वरला, आणि पुढे त्याचं नाव मग त्यांनी नारायण कृष्ण म्हणून ठेवलं. त्यांनी मी ठेवलं त्यावेळेला तर ते निघून गेले होते जगात. 20 वर्षानंतर जेव्हा हा नारायण आपलं कालिकेश्वर जेव्हा संन्यास घेऊ इच्छित होता त्यावेळेला त्यांनी पत्र चौकशी केली. त्यावेळी केलं होते जगात गंगाधर तीर्थ महाराज नव्हते. अशा प्रकारचा हा इतिहास आहे. महाराज आपल्या मार्गामध्ये असलेले हे जे सत्पुरुष होऊन गेलेले त्यांनी आपल्याला ही दीक्षा मिळावी, हा साधन मार्ग मिळावा म्हणून काय तपस्या केली, किती कष्ट सोसलेले आहे विचार करा. त्यांचं पुण्य स्मरण केल्याने आपल्याला शक्ती प्राप्त होते आणि त्या शक्तीनेच आपली साधना करते. तेव्हा आपल्यामध्ये असलेली शक्ती ही गंगाधर तीर्थ महाराजांपासून चालू आहे, त्याच्याही पूर्वीच असेल ती. तेव्हा त्यांना आज साष्टांग प्रणाम करून, त्यांच्या शक्तीला साष्टांग प्रणाम करून त्यांच्या सुसेवेसाठी म्हणून आपल्या सगळ्या सर्व साधकांना हे गुरुराया, हे गंगाधर तीर्थ स्वामी महाराज, हे नारायण कृष्णदेव स्वामी महाराज, आमच्या सगळ्या शिष्यांना साधकांना असा शुभ आशीर्वाद आणि अशी शक्ती प्रदान करा की त्यांची शक्ती वाढू दे.
अल्लाने तुमचा सार्थ जीवन लागू दे. बस एवढी प्रार्थना करू. आजच्या सत्संगाला विश्रांती द्या.